नमस्कार मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लगेचच सबस्क्राइब बटन दाबा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। यामुळे या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी मिळतील। आमचे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यापर्यंत हवामानाची अचूक माहिती, कृषी विषयक सल्ला आणि शेती संबंधित नवनवीन प्रयोग पोहोचणे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हवामानाची सध्याची स्थिती। सध्या आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर अजूनही टिकून आहे, तर काही ठिकाणी कमी पाऊस होतोय किंवा थांबतोय। मित्रांनो, हे हवामान समजून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण पिकांची पेरणी, खत व्यवस्थापन, काढणी तसे पुढील हंगामाची तयारी ही सर्व कामे हवामानावरच अवलंबून असतात। तर मान्सूनच्या परतीचा प्रवास याबद्दल आपण थोडं जाणूया। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून परतण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या फक्त राजस्थान व गुजरातच्या काही भागातून मान्सून मागे सरकला आहे। महाराष्ट्रात मात्र पावसाळी परिस्थिती अद्यापही सक्रिय आहे। तर विभागानुसार हवामानाचा अंदाज आता थोडक्यात आपण पाहूया। महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचा हवामानाचा सविस्तर आढावा। तर मराठवाड्याबद्दल आपण जाणून घेऊया। 23 सप्टेंबर मराठवाड्यात चांगल्या प्रमाणात पाऊस राहील। लातूर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। 24 सप्टेंबर पावसाचा जोर थोडा कमी होईल, पण स्थानिक ढगफुटी सदृश्य परिस्थिती नाकारता येत नाही। 27 ते 29 सप्टेंबर नवीन प्रणालीच्या परिणामामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन पिकावर लक्ष ठेवावं, अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी। आता आपण पाहणार आहोत विदर्भाबद्दल। तर नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पावसाचा जोर राहील। 24 तारखेनंतर विदर्भात पाऊस हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे। 27 व 28 सप्टेंबर पुन्हा एकदा पूर्व विदर्भ म्हणजेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। कापूस व सोयाबीन पिके यावेळी संवेदनशील असतात। रोग नियंत्रणासाठी योग्य फवारणी करावी। तसंच उत्तर महाराष्ट्राबद्दल आपण पाहूया। नाशिक, धुळे, जळगाव या भागात पावसाचे वातावरण सध्या अनुकूल आहे। 23 व 24 सप्टेंबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। 28 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता आहे। 30 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर कमी होईल। द्राक्ष व डाळिंब बागायतदारांनी रोग प्रतिबंधक उपाययोजना कराव्या। आता पश्चिम महाराष्ट्र बद्दल जाणून घेऊया। सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर राहील। तर 28 सप्टेंबर रोजी पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे। 1 ऑक्टोबर नंतर पाऊस कमी होईल। तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। आता आपण कोकण व मुंबई परिसरातले माहिती पाहूया। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या भागात नेहमीप्रमाणे पावसाचा जोर कायम राहणार आहे। 28 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। किनारपट्टी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। बंगालच्या उपसागरातील प्रणाली सध्या नवीन कमी दाबाची पट्टी तयार होत आहे। या प्रणालीचा प्रभाव थेट महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे। विशेषतः 27 ते 29 सप्टेंबर या दरम्यान या प्रणालीचा मोठा परिणाम होईल। तर ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित अंदाज आपण थोडक्यात पाहूया। 1 ते 5 ऑक्टोबर महाराष्ट्रात हलकासा पाऊस, काही ठिकाणी तुरळक सरी पडतात। 6 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू होईल। 10 ते 12 ऑक्टोबर बहुतेक जिल्ह्यातून पावसाचं संपूर्ण प्रमाण कमी होईल। 15 ऑक्टोबर मान्सून भारतातून पूर्ण बाहेर पडेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात जास्त पावसाची भीती बाळगू नये। शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन: 1. कपाशी, सोयाबीन, मका या पिकाच्या काढणी दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा। 2. जास्त पाणी साचल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते, म्हणून निचरा व्यवस्था ठेवा। 3. बागायती पिकासाठी रोग नियंत्रणावर लक्ष द्या। 4. शेतमाल साठवताना ओलावा टाळा। 5. हवामान अपडेटसाठी दररोज चॅनल पाहत राहा। मित्रांनो, आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रापरिवारास शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा। संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्याला प्रत्येक सबस्क्राईबमुळे आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही अजून चांगल्या प्रकारे आपल्यासाठी हवामान अंदाज, शेती विषयक माहिती आणि मार्गदर्शन घेऊन येऊ शकतो। चला तर मग शेवटी म्हणूया, जय जवान जय किसान। धन्यवाद।